सचिन तेंडुलकरच्या 100 सेंचुरीच्या सेलिब्रेशन पार्टीत तुझा हा रेकॉर्ड कोण तोडू शकतं असं सलमान खाननं सचिनला विचारलं होतं. तेव्हा सचिनचं उत्तर होतं, कर सकते हैं. विराट एंड रोहित आर द वन्स. ही गोष्ट होती मार्च 2012ची. कट टू 3 डिसेंबर 2025. विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतलं 53वं शतक केलं. साऊथ आफ्रिकेविरुद्ध लागोपाठ 2 मॅचेसमध्ये शतक करून कोहलीनं टायगर अभी जिंदा है हे दाखवून दिलं. वनडेत सर्वाधिक शतकं ठोकणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरलाय. यामुळेच आता चर्चा होत आहेत त्या सचिनचं भाकीत खरं होणार का? विराट कोहली 100 सेंचुरींचा सचिनचा रेकॉर्ड मोडू शकतो का? पाहूया त्या व्हिडिओमधून. वनडेत 53, टेस्टमध्ये 30 आणि T20 मध्ये 1 अशी विराटच्या नावावर आतापर्यंत एकूण 84 आंतरराष्ट्रीय शतक आहेत. त्यामुळे सचिनच्या 100 सेंचुरीच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यासाठी विराटला 16 तर रेकॉर्ड मोडण्यासाठी 17 शतकं करणं गरजेचं आहे. पण हे शक्य आहे का? हे बघताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही बाजू आपल्याला बघाव्या लागतात. पॉझिटिव्ह गोष्ट बघायची झाली तर विराटचा फिटनेस. विराटनं गेल्याच महिन्यात वयाची 37 वर्ष पूर्ण केली. त्यामुळे आता विराट अजून किती क्रिकेट खेळेल याबद्दल तर्क लावले जातात. पण 37व्या वर्षी सुद्धा विराटचा फिटनेस कमालीचा आहे. आफ्रिकेविरुद्धच्या गेल्या 2 मॅचेसचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये विराटने 112.5च्या स्ट्राईक रेटने 120 बॉलमध्ये 135 तर दुसऱ्या वनडेत 109.68च्या स्ट्राईक रेटने 93 बॉलमध्ये 102 रन्स केले. म्हणजेच दोन्ही मॅचमध्ये विराटने 100 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने स्कोर केलाय. पहिल्या वनडेत तर विराटने तब्बल 7 सिक्स लगावल्या. विराट या दोन्ही इनिंगमध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक दिसला. त्याच्या खेळात तो थकल्याचं जराही जाणवलं नाही. उलट विराटची रनिंग बिटवीन विकेट्स आजही आहे तशीच आहे. त्याची धावांची भूक जराही कमी झालेली दिसत नाही. फक्त बॅटिंगच नाही तर विराटच्या फिल्डिंगचं सुद्धा मोठं कौतुक होतंय. आउटफील्ड कितीही फास्ट असली तरी बाउंड्री लाईनवर 4 वाचवण्यात, अवघड कॅच घेण्यात विराटला कोणीही मागे टाकू शकत नाही. या सगळ्या गोष्टी विराटचा फिटनेस आणि त्यापेक्षा जास्त त्याचं खेळासाठी असलेलं समर्पण दाखवतात. तसंच डिसेंबर 2026 पर्यंत एक इंग्लंड दौरा सोडला तर टीम इंडियाच्या सर्वाधिक वनडे या घरच्या मैदानावर होतील. त्यामुळेच विजय हजारे ट्रॉफी खेळण्याच्या विराटच्या निर्णयाचा त्याला भारतीय पिचवर जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी फायदा होऊ शकतो. पण विराट 100 सेंचुरीचा माइलस्टोन गाठू शकतो का याचा विचार करताना आपल्याला मर्यादांचाही विचार करावा लागतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे विराटचं एकाच फॉर्मॅटमध्ये खेळणं. विराट कोहलीनं टेस्ट आणि T20 या दोन्ही फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता T20 मध्ये सेंचुरीची जास्त संधी नसली तरी टेस्टमध्ये नक्कीच सेंचुरीसाठी मोठी संधी असते. एका मॅचमध्ये टॉप ऑर्डर खेळाडूला 2 वेळा बॅटिंग मिळते आणि फास्ट स्कोर करण्याचं प्रेशर नसल्यामुळं वेळ घेऊन बॅटर सेंचुरी करू शकतो. विराटनं 2016 ते 2019 या 3 वर्षात 17 सेंचुरी करण्याचा विक्रम करून दाखवला होता. पण त्यावेळी तो 65 मॅच खेळला होता. पण आता विराट कोहली फक्त वनडेज खेळत असल्यामुळं विराटला बॅटिंगची संधी कमी आहे. 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत भारताच्या वनडे मॅचेसची संख्या बघितली तर त्यात फक्त 30 ते 35 वनडे मॅचेस होऊ शकतात. डिसेंबर 2026 पर्यंत टीम इंडिया एकूण 23 वनडे खेळणार आहे. त्यानंतर 2027च्या वर्ल्ड कप मधल्या ग्रुप स्टेजमध्ये साधारण 9 मॅच भारत खेळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ सेमीफायनल आणि फायनल पर्यंत पोहोचला तर हा आकडा 35 पर्यंत जाईल. जानेवारी 2026 मध्ये भारतीय मैदानावर भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध 3 वनडे खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध कोहलीचा रेकॉर्ड बघितला तर 33 मॅच मध्ये त्याने 6 सेंचुरी केल्या. त्यामुळं सध्याच्या सिरीज प्रमाणे विराटला न्यूझीलंड विरुद्ध सेंचुरी करण्याची संधी आहे. त्यानंतर जुलै 2026 मध्ये इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाच्या 3 वनडे होणार आहेत. इंग्लंड विरुद्ध विराटचा रेकॉर्ड खास नाही. इंग्लंड विरुद्ध 38 मॅचेसमध्ये विराटनं फक्त 3 सेंचुरी केल्या तर 4 वेळा विराट शून्यावर बाद झालाय. इंग्लंडच्या मैदानावर वनडेमध्ये विराटला फक्त 1च सेंचुरी करता आली आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध विराटचा परफॉर्मन्स कसा राहतो यावर पुढची गणितं अवलंबून असतील. अगदीच गणितात शिरायचं झालं तर 2027 पर्यंत 32 मॅचमध्ये 17 सेंचुरी ह्यानुसार रेशो बघितला तर विराटला 100 सेंचुरीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी 1.88 इनिंग मागे 1 म्हणजेच प्रत्येक 2 मॅचमध्ये विराटला 1 सेंचुरी लावणं गरजेचं आहे. ही गोष्ट कोणत्याही खेळाडूसाठी सोपी नाही. सध्या वनडेमध्ये विराटच्या शतकांचा रेशो बघितला तर तो 0.1769 इतका आहे. त्यामुळं विराट 100 शतकांचा टप्पा गाठणं सध्या तरी अवघड दिसतं. अर्थात 2027च्या वर्ल्ड कप नंतरही विराट वनडे खेळत राहिला तर हे समीकरण नक्कीच बदलू शकतं. पण तेव्हा विराटचं वय हे 39 वर्ष झालेलं असेल याकडे दुर्लक्ष करता येत नाही. आता विराट कोहली 100 सेंचुरी करेल का, सचिनचा रेकॉर्ड मोडेल का या फक्त चर्चा आहे. ही फक्त आकड्यांची शर्यत आहे. पण सचिन आणि कोहली हे दोघंही भारतीय क्रिकेट प्रेमींच्या मनात कायम गोट म्हणजेच ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम राहतील यात कसलीच शंका नाही.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.